आणि हे 15व्या अध्यायाला शिक्षक होते. 16व्या अध्यायाला शिक्षक होते विठ्ठल महाराज नाईक आणि याच्यामध्ये 3रा नंबरच्या मुलाचा आलेला आहे कौस्तुभ सुभाष ढोणे. मी विष्णू दादांना विनंती करतोय आप्पा माऊली आणि त्यांचे सुपुत्र असणारे आमचे विष्णू दादा त्यांच्याकडून त्या विद्यार्थ्याचा सन्मान होतोय. 2ऱ्या नंबरच्या मुलाचा आलेला आहे आर्यन सुजित मात्रे. या मुलाचा 16व्या अध्यायामध्ये 2रा नंबर आलेला आहे. मी बाळाराम महाराजांना विनंती करतोय की आपण या मुलाचा सन्मान करायचा आहे. आणि 3रा नंबरच्या मुलाचा आले कुणाल किरण शिंदे. या 1ला नंबर मी विनंती करतो आमचे रामदास बाबा काटईचे. रामदास बाबा या पुढे. रामदास बाबा या मुलाचा 1ला नंबर आले 16व्या अध्यायामध्ये कुणाल किरण शिंदे. त्याचप्रमाणे पुढचा अध्याय 12वा अध्याय श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचे शिक्षक होते अमोल महाराज. आणि या अमोल महाराजांच्या 12व्या अध्यायातली 3रा नंबरच्या मुलाचा आलेला आहे प्रज्वल सुदर्शन खिल्लारी. आणि मी रोहिदास महाराजांना विनंती करतोय की आपण या मुलाचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे 2रा नंबरच्या मुलाचा आलेला आहे दक्ष सुनील मणेरे. या मुलाचा 12व्या अध्यायामध्ये 2रा नंबर आलेला आहे. मी त्याला विनंती करतो की आपण पुढे यायचंय. त्याचप्रमाणे 1ला नंबर ज्यांचा आलेला आहे 12व्या अध्यायामध्ये कुणाल साईनाथ रासकर. मी त्याला विनंती करतोय की पुढे यायचे. आणि 12व्या अध्यायामध्ये या मुलाचा 1ला नंबर आलेला आहे. या पुढे या. त्याचप्रमाणे पुढचा अध्याय श्रीमद भगवद्गीतेचा 7वा अध्याय. आणि या 7व्या अध्यायामध्ये 2 नंबर आपण काढलेले आहेत. दिलीप महाराज या अध्यायाला शिकवायला होते. 2रा नंबरच्या मुलाचा आलेला आहे राधेश्याम प्रदीप पाटील. या मुलाचा 7व्या अध्यायामध्ये 2रा नंबर आलेले. मी बाबांना विनंती करतोय की त्या मुलाचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे 1ला नंबर 7व्या अध्यायामध्ये ज्या मुलाचा आलेला आहे त्याचं नाव आहे ऋषिकेश रोहिदास रणदिवे. मी शंकर बाबा गोळवी यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी बाबांचा सन्मान करायचा आहे. या बाबा ऋषिकेश रोहिदास रणदिवे या मुलाचा सन्मान शंकर बाबा गोळवी करत आहेत. त्याचप्रमाणे पुढे हरिपाठ आहे. या हरिपाठामध्ये 2 वर्ग केलेले आहेत आपण छोटा गट आणि मोठा गट. त्याच्यामध्ये जो छोटा गट आहे त्या छोट्या गटाला हरिपाठाला शिकवायला होते तुकाराम महाराज गुट्टे. आणि हरिपाठामध्ये छोट्या गटामध्ये 3रा नंबर ज्या मुलीचा आलेला आहे काव्या संदीप पाटील. या मुलीचा 3रा नंबर आलेला आहे. आणि या मुलीबद्दल तुम्हाला विशेष सांगेन कितीतरी या मुलीच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ आहेत. आणि आपले भरोडीचे असणारे कोंडीराम बाबा जे आहेत त्यांची ती नात आहे. अतिशय हुशार मुलगी आहे. या मुलीचा 3रा नंबर हरिपाठामध्ये आलेला आहे छोटा गट. छोट्या गटामध्ये 2रा नंबर आलेला आहे आर्या दीपक हाले. आर्या दीपक हाले हिचा 2रा नंबर आलेला आहे. वैभवजी कडू यांना विनंती करतोय की या मुलीचा सन्मान करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. 1ला नंबर हरिपाठामध्ये छोट्या गटात आलेला आहे श्रीराम भगवंत पाटील. या मुलाचा 1ला नंबर आलेला आहे. यांचा सन्मान करण्यासाठी मी वैभवजी कडू यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे. त्याचप्रमाणे हरिपाठाचा मोठा गट आणि त्या मोठ्या गटामध्ये 3रा नंबर ज्याचा आलेला आहे मयुरेश महेंद्र गोसावी. आणि यांचा सन्मान करण्यासाठी या पुढे महेश्री महेशजी संत यांना विनंती करतो आपण पुढे यायचे. हरिपाठ मोठा गट याच्यामध्ये 2रा नंबर ज्या मुलीचा आलेला आहे ईश्वरी सुदर्शन खिल्लारी. या मुलीचा हरिपाठामध्ये 2रा नंबर आलेला आहे. महेशजी संत यांना विनंती करतोय की आपण यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे हरिपाठामध्ये मोठ्या गटात 1ला नंबर
ज्या मुलीचा आलेला आहे अपेक्षा भरत भंडारी, या मुलीचा हरिपाठामध्ये पहिला नंबर आलेला आहे। यांचा सन्मान करण्यासाठी महेशजी संत यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे आणि आपण मृदुंगामध्ये 3 नंबर आपण काढलेले आहेत। त्याच्यातील तिसरा नंबर यांचा आलेला आहे आर्यन रवींद्र पाडेकर, या मुलाचा तिसरा नंबर आलेले, त्यांनी पुढे यायचे आणि मी विनंती करते तेजसजी मडवी यांनी समोर यायचे, या पुढे। तिसरा नंबर मृदुंगामध्ये आलेले आर्यन रवींद्र पाडेकर। त्याचप्रमाणे मृदुंगामध्ये दुसरा नंबर ज्या मुलाचा आलेला आहे हरीश बाबूराव जाधव, या मुलाचा दुसरा नंबर आलेला आहे, या पुढे। मुकुंद महाराज या पुढे। तेजसजी मडवी आपण पुढे यायचंय, आपल्याला या ठिकाणी सन्मान करायचा आहे, या पुढे लवकर। त्याचप्रमाणे मृदुंगामध्ये पहिला नंबर ज्या विद्यार्थ्याचा आलेला आहे तनिष कैलास पावशे, या मुलाचा पहिला नंबर आलेला आहे। एकनाथ पाटील आंतरराष्ट्रीय धावपटू यांच्या हातून या मुलाचा सन्मान होतोय, तनिष कैलास पावशे, या पुढे। कुठे कुठे विद्यार्थी विद्यार्थी कुठे विद्यार्थी? जय श्रीराम। आपल्या कोणगावचे 84 वर्षाचे एकनाथ पाटील हे आंतरराष्ट्रीय धावपटू आहेत, ते त्यांच्या हस्ते त्या विद्यार्थ्याचा सन्मान होत आहे। कुठला विद्यार्थी असेल त्यांनी ताबडतोब पुढे या। जय श्रीराम। या ठिकाणी हनुमंत महाराज कोळे हे त्यांचा सन्मान करतील आणि या वयात ते आतापर्यंत धावतायत, आतापर्यंत। जय श्रीराम। पखवाजामध्ये पहिला नंबर ज्या विद्यार्थ्याचा आलेला आहे तो इथे उपस्थित नाहीये। चला पुढे आदर्श विद्यार्थी म्हणून आपण 2 आदर्श विद्यार्थी म्हणून आपण 2 काढलेले आहेत। त्याच्यातील ज्ञानराज संजय भुईर याला आदर्श विद्यार्थी म्हणून आपण पुरस्कार देणार आहोत। सुजितजी म्हात्रे हे त्यांचा सन्मान करतील। त्याचप्रमाणे मुलींमध्ये एक आपण आदर्श विद्यार्थिनी काढलेली आहे गायत्री समर्थ नाईक, आदर्श विद्यार्थिनी, आणि यांचा डॉक्टर नाईक हे त्यांचा सन्मान करतील, या पुढे। ते नसतील तर मग जय नाईक या पुढे। त्याचप्रमाणे विशेषत्वाने या आश्रमाची जी सेवा करतात त्यांना आपण गोसेवक म्हणतो, असे असणारे संजय भाऊ हरी नाईक यांचा सुद्धा सन्मान होते आणि मी महेंद्र महाराज भोईर यांना विनंती करतोय कारण संजय भाऊंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे, या। अतिशय गोसेवा करतात हे, दररोज या ठिकाणी जेवढं काही लागेल त्या सगळ्याची पाहणी हे कायम करत असतात। अविरत सेवा वर्षभर करतात ते।